या फोटोमध्ये जो काही आजार पाहतात याला इंग्लिशमध्ये व्हिटिलिगो आणि मराठीमध्ये बरेच जण कोडाचा आजार म्हणतात. यामध्ये ऍक्च्युली आपल्या जे मेलॅनोसाइट सेल आहेत त्या डॅमेज होतात, जे आपल्याला नॉर्मल पिगमेंटेशन देतात. ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा बाहेरचे काही केमिकल किंवा न्यूरोनल मेकॅनिझममुळे डॅमेज होऊ शकतात. बाकी पण एक दोन मेकॅनिझम्स आहेत. आणि बऱ्याचदा पेशंटचा क्वेश्चन असतो की सर, हे आमच्या मुलाबाळांना होऊ शकतो का, किंवा कलर कधी वापस येणार. आता मुलाबाळांना होऊ शकतं का याचं बोलायचं झालं तर पॅरेंट्स पैकी कोणाला एकाला असेल किंवा दोघांना असेल तर 5 ते 10% चान्सेस असतात मुलाबाळांना होण्याचे. आणि कलर येण्याचं बोलायचं झालं तर जिथं शरीरावरती केस आहेत, तिथं व्हाईट पॅचेस आहेत, तिथं कलर येण्याचे चान्सेस नियरली 100% असतात. आणि याच्यासाठी टॉपिकल मेडिकेशन्स आहेत, ओरल मेडिकेशन्स आहेत, फोटोथेरपी पण ऑप्शन आहे, सर्जिकल ट्रीटमेंट पण आपण करू शकतो ज्याच्यामध्ये 100% रिझल्ट असतात. आणि एकच लक्षात ठेवा की जेवढ्या लवकर तुम्ही प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवताल तेवढ्या लवकर रिझल्ट येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर असं काही पॅचेस दिसत असतील तर लवकर ट्रीटमेंट घ्या, 100% रिझल्ट येऊ शकतो.